3 claps, go. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझ्या या MPSCच्या खडतर प्रवासामधील माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये VN नाईक शिक्षण संचालक शिक्षण संस्था विद्यालयाच्या या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करभाऊ उगले, स्कूल कमिटीचे संचालक समाधानभाऊ गायकवाड आणि आपल्या MPSCच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक गोरक्ष कांबळे सर, तसेच गावातील उपस्थित इतर सर्व मान्यवर, नातेवाईक मंडळी आणि समोर बसलेल्या आपल्या देशाचं उद्याचं भविष्य असलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझी डेप्युटी कलेक्टर या पदावर निवड झाली. आपण सर्वजण जाणता, सरांनी बरेच जणांनी माझा प्रवास सांगितलेला आहे, तो अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. 30 ऑक्टोबरला गुरुवारी रात्री निकाल लागला मित्रांनो, आणि एक मित्राने फोन करून सांगितलं की तुमची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, त्याबद्दल अभिनंदन. तर मित्रांनो, त्या मित्राला कोणत्या शब्दात धन्यवाद व्यक्त करावे किंवा आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे मला त्यावेळेस सुचत नव्हतं. कारण एक 2015 साली जवळपास 8-9 वर्षापूर्वी एक पाहिलेलं मोठं स्वप्न सत्यात उतरलं होतं, आणि त्या स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता, गगनात मावेनासा होता. त्यावेळी मित्रांनो मला जास्त काही बोलू शकलो नाही मित्राशी, पण मला एक 2-4 ओळी आठवत होत्या. अनेक अपयशानंतर जेव्हा हे यश मिळालं, अनेक अडीअडचणीनंतर हे यश मिळालं, अनेक यशाने उलकावणी दिली आणि अंतिमतः प्रचंड मेहनतीनंतर मिळालं, तेव्हा मला ज्या 2-4 ओळी माझ्यासाठी प्रेरणादायी आठवत होत्या ते सांगतोय. तर कोई मुश्किल मुझे थका नहीं सकती, कोई मुश्किल मुझे थका नहीं सकती, कोई रास्ते की रुकावट मुझे गिरा नहीं सकती, अगर जुनून है जीतने का तो कोई हार मुझे हरा नहीं सकती. मित्रांनो, जीवनात आपण काहीतरी मोठं होण्याचं, काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. हारायला लागलं तर हारू द्या, काही फरक नाही. हार आलं, अपयश आलं, येऊ द्या, काही बिघडत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी, अपयशातूनच माणूस पुढे जातो. खरं तर या प्रयत्नामध्ये संपूर्ण राज्यातून डेप्युटी कलेक्टरच्या फक्त 7 जागा होत्या. 7 म्हणजे त्याच्या खूप कमी जागा आहेत. दरवर्षी त्याच्या 30-35 जागा असतात ॲव्हरेज, एखादी वर्षी तर नसते समजा. या वर्षी 7 जागा होत्या, खूप कमी जागा होत्या. ओपनला 1 जागा होती उपजिल्हाधिकारी पदाची, आणि कॅटेगरीला 1 जागा होती. याची जाणीव मला परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतानाच होती 2024 साली. पण तरी मी ही रिस्क घेण्याचं ठरवलं आणि स्वतःला शेवटचा एकदा आजमावून पाहायचं ठरवलं की काय जे होईल ते होईल, पण न लढता हार नाही मानायची. लढून हारलो तरी चालेल, पण न लढता हार नाही मानायची. आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला, आणि आधी नायब तहसीलदार आणि BDO हे पद असताना पुन्हा तयारी केली आणि मला उपजिल्हाधिकारी हे पद मिळालं. मित्रांनो, हा जो प्रवास आहे अनेक समस्यांनी भरलेला आहे, अनेक अडीअडचणींनी भरलेला आहे. तर या प्रवासापर्यंत येण्यासाठी माझा जो काही संघर्ष राहिलेला, माझा जे काही प्रवास राहिलेला आहे, या ठिकाणी थोडक्यात सांगू इच्छितो. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या ठिकाणी आमच्या सास गावामध्ये झालं. एक डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली शाळा, तिथं शिक्षण झालं. पहिलीला माझा पहिला क्रमांक आला होता, दुसरीला दुसरा तिसरा क्रमांक यायचा. तसं शाळेत प्रदर्शन चांगलं होतं, पण 5वी ते 7वी मध्ये थोडं, पुन्हा हायस्कूलला गेल्यावर थोडे प्रदर्शन खराब झालं. फारशी काही मार्क्स येत नव्हते. आणि 2008 पासून 2008 साली 8वीला असताना काही चांगले शिक्षक मिळाले, ज्यामध्ये गणिताचे माझे कोले सर असतील. अशा शिक्षकांच्या प्रेरणेतून मला एक चांगला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, आणि तिथून पुढे माझा पुन्हा परफॉर्मन्स चांगला झाला, आणि मी वर्गातील एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो. खरं तर पाठ ठोकून घेण्याची काही इच्छा नाही, परंतु मला असं वाटतंय की घरची परिस्थिती जरी साधी असली तरी बुद्धीने नक्कीच श्रीमंती होती. त्यामुळे मला वाटायचं की आपण जीवनात पुढे काहीतरी चांगलं केलं पाहिजे. पण एवढं मोठं होण्याचं स्वप्न नव्हतं पाहिजे, फक्त सरकारी नोकरी लागायचं होतं. 11वी-12वीला सायन्स होतं, 12वी नंतर 8ला वळायचं ठरवलं, कारण जेणेकरून स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या. 12वीला वडिलांचं क्षेत्र हरपलं.
आणि दुसऱ्या एखाद्या क्षेत्राकडे जाण्यासाठी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यानंतर मग पोलीस भरती केली. पोलीस भरतीला 10 मार्कांवरून सिलेक्शन राहिलं होतं. खरं तर पोलीस भरतीमधलं यश समोर होतं सर. पोलीस होता आला असतं, सेटल होता आला असतं, लग्न वगैरे करून सगळं छानपैकी चाललं असतं. पण मला असं वाटतं, माझे काही अकॅडमिक शिक्षक होते, काही मित्र होते, त्यांनी सांगितलं की समाधान, तू पोलीस होण्याच्या लेवलचा नाही, तुझी कुवत चांगली आहे, तू MPSC मध्ये ट्राय केला पाहिजे, तू MPSC मध्ये स्वतःला आजमावून पाहिलं पाहिजे. मला पण सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, पण एक 4-6 महिन्यानं माझं मन परिवर्तन झालं आणि मी MPSC करायची ठरवली. पोलीस भरतीला बाजूला काढलं आणि MPSC खडतर माझं जाणीवपूर्वक निवडला. नंतर असं वाटायला नको की आपण मोठं स्वप्न बघितलं नाही, मोठं स्वप्न पूर्ण केलं नाही, आणि MPSC तयारी केली. काही दिवस 1 वर्षभर चिंचोलीमधून अपडाऊन करायचो, मुरकुटे अभ्यास करायचो नाशिकमध्ये. त्यानंतर पुण्यात 2-4 वर्ष तयारी केली. 2016 ते 18 3 वर्ष सलग अपयश आलं. मात्र 2019ला पुन्हा प्रयत्न केला, माहिती झालं. पण जे उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न होतं ते काही शांत बसू देत नव्हतं. 2020-21ला पुन्हा प्रयत्न केला. 2 वर्ष अपयशच आलं. अधिकारी असताना सुद्धा नंतर अपयश आलं. खूप मोठं फ्रस्ट्रेशनची गोष्ट होती. पण हारून जाणं हे मुळात रक्तातच नव्हतं. 2022ला पुन्हा प्रयत्न केला, तेव्हा व्हिडिओ पोस्ट मिळाली. थोडे मार्क्स कमीच पडले होते, त्यामुळे व्हिडिओ मिळाली. क्लास 1ची पोस्ट होती, पण तरी स्वप्न शांत बसू देत नव्हतं आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि यावर्षी आता डेप्युटी कलेक्टर म्हणून राज्यात 3ऱ्या रँकची निवड झाली. तर मला सांगायचंय की हा प्रवास काही सोपा नव्हता. प्रवास कोणता सोपा नसतोय मोठं होण्याचा. पण मला असं वाटतंय की जर माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलगा जर MPSCच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचू शकतोय, तर आपल्या परिसरातील, आपल्या शाळेतील आणि तालुक्यातील, जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य कुटुंबातील मुलगा, शेतकरी मुलगा मुलगी मोठं स्वप्न पाहू शकतो आणि ते सत्यातून राहू शकतो. फक्त त्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी याची गरज आहे. तुम्ही मोठे स्वप्न पाहू शकताय, मोठं होऊ शकताय आणि पाहिजे पाहिजे, 100% पाहिजे पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेले आहे की स्वप्न 3 असतात जी झोपेत तुम्हाला पडतात. स्वप्न 3 असतात जी झोपेत तुम्हाला पडतात. स्वप्न 3 असतात जी झोप लागू देत नाही. मित्रांनो, एक मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. जर आपल्यामध्ये कुवत आहे तर मोठे स्वप्न पाहून त्यासाठी मेहनत पण घेतली पाहिजे. या ठिकाणी मला असं सांगावं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये मी MPSCला मंदिर मानतो. कारण ही अशी परीक्षा की तिने मला साध्या शेतकऱ्याच्या मुलापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणून बसवलं. मी कोणताही पैसा नाही, कोणताही वशिला लागत नाही या परीक्षेमध्ये. म्हणून ही परीक्षा चांगली. तुम्हाला इकडे वळायचं असेल तर 100% वळा. त्याचं मार्गदर्शन करण्यासारखं खूप आहे. त्याच्यामध्ये एक प्रिलिम असते, दोन पेपर असतात. आता मुख्य परीक्षेचे 5-6 पेपर असतात. मुख्य परीक्षेचा पॅटर्न आता बदललाय, डिस्क्रिप्टिव्ह झालाय. प्रिलिम पास व्हावी लागते, प्रिलिम पास झाल्यावर मेन्स पास व्हावी लागते. मेन्स मध्ये सगळे पेपर असतात, तिथे एक मिनिमम मार्क्स यावे लागतात. मेन्स पास झाल्यानंतर एक आपली मुलाखत होते आणि या मुख्य परीक्षेचे आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स एकत्र करून रिझल्ट लागतो. त्यानुसार आपली रँक ठरते. महाराष्ट्रातली रँक आपली काय टॉपची असेल तर आपल्याला वरचं पद मिळतं, रँक खाली असेल तर खालचं पद मिळतं असेल. त्यामुळं जर तयारी करायची असेल तर मनापासून करा, जिद्दीने करा, तरच चांगलं यश मिळू शकेल. आणि 2-4 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तुम्ही भविष्यात आता 8वी 9वी 10वीचे मुले तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळू शकता. तर जर तयारी करायची असेल तर चांगली करा. लिमिटेड पुस्तकं वाचा, वारंवार वाचा, लिमिटेड वेळा अभ्यास करा, पण समजून घेऊन करा आणि एका वेळी एका परीक्षेचीच तयारी करा. सगळ्या दगडांवर हात ठेवायला गेले तर एकीकडे यश येणार नाही मित्रांनो. आणि मनोबल आपलं उंचावण्यासाठी तर मला असं वाटतं की मनोबल उंचावण्यासाठी, मनोबल चांगलं राहण्यासाठी, कारण समस्या तर जीवनात निश्चित आहे आणि या प्रवासात, या परीक्षेमध्ये समस्याचा पिछा सोडत नाही. त्यामुळे आपलं मनोबल उंचावण्यासाठी काही प्रेरणादायी पुस्तकं असतील, कविता असतील, त्या वाचल्या पाहिजे. जेव्हा आपल्याला अपयश येईल तेव्हा त्या पुन्हा एकदा बघितल्या पाहिजे. त्याने आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. आणि तयारी करताना खूप गादावादा करायची काही गरज नाही मित्रांनो. आपण MPSC तयारी करतोय, UPSC करतोय, माझं हे होत नाही, ते होत नाही, हा ठीक आहे, 2-4 चांगल्या मित्रांना सांगा, पण खूप गादावादा करून काही करायची गरज नाही. एक वाक्य असं म्हणतात की मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाए. मेहनत करताना काय सगळ्यांना सांगायची गरज नाही. यश मिळालं त्याचा ऑटोमॅटिक गादावादा होतोय, ते आधी गादावादा करायची काही गरज नाही. मित्रांनो, अनेकदा अपयश आलं, अपयश आल्यानंतर मी स्वतःला अडीअडचणी आल्यावर हेच सांगत होतो की अपने सपने को ये मत बताओ, अपने सपने को ये मत बताओ कि अपनी तकलीफें कितनी बड़ी है. अपने सपने को ये मत बताओ कि अपनी तकलीफें कितनी बड़ी है.
बल्कि अपनी तकलीफों को ये बताओ कि अपना सपना कितना बड़ा है। समस्या खूप होत्या, पण त्या समस्यांपुढे माझं पद, माझं जे स्वप्न आहे उपजिल्हाधिकारी होण्याचं, ते अतिशय मोठं होतं. त्यासमोर या समस्या काहीच नाही. माझ्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांना आदर्श मानतो. अनेकदा अडीअडचणी आल्या शिवरायांचंच रूप आठवलंय, शिवरायांचाच प्रताप पाठवलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटायचं की महाराजांनी आपल्या शक्तीने, आपल्या युक्तीने जर एवढ्या मोठ्या समस्यांवर, महाराजांची कोणती मोहीम आठवून बघा, एवढ्या मोठ्या समस्यांवर मात केली, तर आपण महाराजांच्या महाराष्ट्रात मराठी मातीत जन्मलेलं, आपली परीक्षा त्याच्यामध्ये क्षुल्लक गोष्ट आहे. आपण या अडीअडचणीवर 100% मात करू शकतोय. त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे. मित्रांनो, शेवटला एवढंच सांगेन की अडीअडचणींना आपला मित्र बनवा. त्यातच समस्यांमध्ये संधी दडलेल्या असतात. जाता जाता एक सांगतो की अडीअडचणींना, समस्यांना आपण सांगितलं पाहिजे मोठं स्वप्न साकार करताना कि इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. तुम मुझको कब तक रोकोगे. माझ्या या प्रवासात ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी मला आधार दिला, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर BNI शिक्षण संस्थेचे, विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंदांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपला आशीर्वाद, आपले प्रेम असंच पुढे कायम राहू द्या एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.